बुधवार 13 मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामगारांचा चिघळलेला मुद्दा आता कायद्याच्या चौकशीत अडकणार असल्याचे समजून येत आहे। आंदोलनकर्त्या महिला मजुरांवर धावून जाणाऱ्या व एका मजुराला जातीसूचक शिवीगाळ करणाऱ्या संचालक किरण अतकरी यांच्या विरोधात पीडितांनी पोलिसात लेखी तक्रार सादर केली आहे। न्याय्य हक्काच्या आंदोलनाने आता वेगळे वळण घेतले आहे। यावर तक्रारकर्त्या पीडितांनी तुमसर पोलीस स्टेशनच्या आवारात भंडारा प्राईम टाइमशी बोलताना बाजार समितीत घडलेली आपबीती मांडली आहे। काय नाव आहे तुमचं, काय सांगाल, काय घडलंय? माझं नाव नरेंद्र राजकुमार वाघमारे, तालयभूत बाजार समितीमध्ये म्हणून काम करतो। आणि आज बाजार समितीमध्ये ऑफिसमध्ये मीटिंग होती। त्या मीटिंगला आम्ही आपले प्रश्न सोडवण्याकरिता गेलो होतो। बोलवला होता आम्हाला। गेला असता जेव्हा मीटिंग चालू झाली आणि आम्ही आपला प्रश्न मांडत असताना किरण अतकरी यांनी तो म्हणते मी संचालक आहे म्हणते, तुला बोलायच्या तू ऐपत नाही आहे म्हणते, तुझी अवकात नाही आहे म्हणते, आणि जातीवाचक बस तुझी अवकात नाही आहे असा शिवागाळ जातीवाचक शब्द त्याने वापरलं। तर त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे आणि बाजार समितीमधून त्याच्या संस्थापक जो बी संचालक आहे तो तिथून बरखास्त झाल्या पाहिजे, ही आमची मजुराची मागणी आहे। म्हणजे बाजार समिती माझे संचालक चंद्रशेखर सेलोकर नाव आहे माझ्या। आमची 13 तारीखला आज मीटिंग होती बाजार समितीला DDR संघ आणि संचालक बाडी बी हजर होती तिथं। त्यांना आम्हाला बोलवला मीटिंगला ना, मीटिंगमध्ये बोलवून सनी आमचे प्रश्न उत्तर सोडवासाठी आम्ही गेला। त्यांना शेंगडबाजी केला। किरण अतकरी असा एक संचालक आहे का त्यांना आमच्या एका हमालाला तुझी अवकात काय म्हणला, म्हणजे हे बरी गोष्ट नाही आहे। तुमच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी हजरीला राहतो जरांपूर, मी गंज मार्केटला येतो। मग अशी मीटिंग झाली दुपारी 1 वाजे, मीटिंगला गेला आम्ही। मग सर्वजण मीटिंगमध्ये बसलो आम्ही। तर किरण अतकरी त्यानं टेबलावर गिलास सापडलं, ते काचं पूर्ण माझ्या अंगावर उडला, माझा पदर बी त्याच्याकडे गेला। हा बरोबर नाही त्याचा। मात्र येथे बाजार समितीचे संचालक कलाम शेख यांनी असा कुठलाच प्रकार येथे घडलेला नसून सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचे मत त्यावेळी व्यक्त केले आहे। तर बाजार समितीच्या आवारात गुरुवार 14 मे रोजी संचालक किरण अतकरी यांनी आयोजित केलेली पत्रपरिषद ऐनवेळी रद्द झाल्याने घटनेबाबत त्यांची प्रतिक्रिया मात्र पुढे आलेली नाही। तर तुमसर तहसीलदारांचा मध्यस्थीचा फुगा फुटल्याने बेमुदत काम बंद करणाऱ्या आंदोलक कामगारांनी आज बाजार समितीपुढे धरणे आंदोलन केले होते। त्यावेळी तक्रारकर्त्यांसह इतर मजुरांना तुमसर पोलिसांनी नजरकैद करून बाजार समितीवर सैन्यबळ तैनात केले होते। तर दुपारनंतर नजरकैदेतून सोडण्यात आलेल्या आंदोलकांनी वैभव चोपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांचे दालन गाठून आपल्या लेखी मागण्या सादर केल्या आहेत। येत्या दिवसात सदर प्रकरणात आणखी काय घडते, बाजार समिती मजुरांच्या मागण्या मान्य करते की आजसारखे परराज्यातून माथाडी मजूर बोलावून स्थानिकांचे हक्क हिरावून घेते, हे पाहणे अपेक्षित राहील।